अल जिलानी ट्रैवल्स इंडिया आपके लिए लाए हैं इस बार स्पेशल रमजान पैकेजेस। फुल मंथ रमजान उम्रा और स्पेशल आखिरी या पहले 20 दिन के रमजान पैकेजेस भी मौजूद हैं। इस रमजान पैकेजेस में सारी डायरेक्ट फ्लाइट्स और करीब की होटल्स अल जिलानी ट्रैवल्स इंडिया ने अवेलेबल कराई है। अब तक 200 से भी ज्यादा फैमिलीज ने उम्रा के लिए अल जिलानी ट्रैवल्स इंडिया पे भरोसा जताया है। विजिट कीजिए अल जिलानी ट्रैवल्स इंडिया के ऑफिस में और इस रमजान ईद उल फित्र मनाए सरकार के शहर मदीनातुल मुनव्वरा में। धारावी में हुआ नौजवानों में झगड़ा, हिंदुत्व पोस्टर बॉय नीतीश राणे पहुंचे प्रशासन को धमकाने और हिंदू मुस्लिम दंगा कराने। देखिए किस तरह से नीतीश राणे कराना चाहते हैं उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस का नाम लेकर दंगा। रफीक कामदार हिंदुस्तानी रिपोर्टर में आपका स्वागत है। सोमवार 19 फरवरी को मुंबई के धारावी में खड्डा मैदान है। यहां खड्डा मैदान के पास हिंदू मुस्लिम सम्मिश्र आबादी है। इसी आबादी में खेल का एक मैदान है जहां पर पूरे इलाके के नौजवान और जवान फुटबॉल, वॉलीबॉल, क्रिकेट आदि सभी खेलते हैं। तो सोमवार को ऐसे ही फुटबॉल खेलने के दौरान ये बॉल वहां पर बैठने वाले कुछ लोगों को या उनकी किसी चीज को टकरा गई और लग गई। इसी बात को लेकर इन युवकों में झगड़ा हुआ। 19 साल, 18 साल, 20 साल, 17, 16 साल, 15 साल, यानी 15 से 20, 21 साल के ये तमाम नौजवान थे और जिनके बीच जो है ये बॉल लगने से झगड़ा हुआ। ये जो जवानों का झगड़ा है, नौजवानों का झगड़ा, ये बड़ों में पहुंच गया, परिवार लड़ पड़े। मगर यहां पर 22 फरवरी को फिर यहां के बजरंग दल से, विश्व हिंदू परिषद से जुड़े संगठन के लोगों ने इस परिवार को कहा कि आप चिंता मत करो और हम जो है आपका पूरा समर्थन करेंगे, साथ देंगे, बड़े नेताओं को बुलाएंगे। कोई राज चौबे है जो प्रमुख भूमिका निभा रहा है और इन लोगों ने फिर जो है पूरा माहौल यहां पर हिंदू मुस्लिम वाला तैयार कर दिया और इस माहौल को तैयार करके यहां पर बुलाया गया महाराष्ट्र में फिलहाल चल रहे हिंदुत्व के पोस्टर बॉय बने हुए बीजेपी के विधायक नीतीश राणे। नीतीश राणे ने यहां पर आकर के पुलिस पर चढ़ाई की। पुलिस भी जो है, जो शिकायत करता है, जिनकी शिकायत पुलिस ने, धारावी पुलिस ने पहले ही ले ली और जिन लड़कों ने मारपीट की थी उनके ऊपर भारतीय दंड संहिता की धारा 324 और अन्य धाराएं लगा करके मामला दर्ज किया था। उन्हीं पुलिस अधिकारियों को बुला करके कि मी सरल डीसीएम कडून आलोय। डीसीएम डेप्यूटी चीफ मिनिस्टर देवेंद्र फडणवीस, जो कि गृह मंत्री भी है, होम मिनिस्टर भी है। अब हर जगह नीतीश राणे जाते हैं और कहते हैं कि मी माझा बॉस सागर बंगल्यावर बसला है और मैं जो कुछ भी कर रहा हूं वो उन्हीं के दम पर कर रहा हूं। तो साफ है कि अब खुलेआम नीतीश राणे कह रहे हैं कि उन्हें भारतीय जनता पार्टी के एक बड़े नेता, राज्य के उप मुख्यमंत्री तथा गृह मंत्री देवेंद्र फडणवीस का खुला समर्थन है और खुले आदेश निर्देश है। ये नीतीश राणे की बातों से साफ होता है। तो यहां पर किस तरह से नीतीश राणे आए धारावी में, ये जब घटना घटी है सोमवार 19 फरवरी को और फिर 3 दिन बाद यहां पर पहुंचे हैं नीतीश राणे हिंदुत्ववादी संगठनों के कार्यकर्ताओं के साथ में और बिल्कुल एक रैली की शक्ल में वो पीड़ित के घर गए हैं, वहां पर उनसे बातचीत की है। बातचीत करने के बाद पुलिस को भी हड़काया है और पुलिस को कहा है कि 324 का केस हट करके 307 का केस बनना चाहिए, यानी कि हत्या के प्रयास का मुकदमा जो नामजद मुस्लिम युवक है उन पर लगना चाहिए। अब इस मामले को किस तरह से भड़काया जाए, किस तरह से अब यहां पर उन्होंने लैंड जिहाद, लव जिहाद और पता नहीं कौन कौन से जिहाद इन लोगों ने बना रखे हैं, उसके तहत जो है इन्होंने आरोप लगाए। आखिर में मीडिया से भी बात की है तो उस वक्त भी जमकर और दिल खोल करके नीतीश राणे ने फिर एक बार मुस्लिमों के लिए जहर उगला है और यहां पर आम मुसलमान यह कहता हुआ नजर आ रहा है कि अब जो किराएदार मुस्लिम है और मकान मालिक हिंदू है तो वहां से उन्हें खाली करने के लिए दबाव डाला जा रहा है। वहां पर मुसलमानों को मारने की बातें की जा रही है, मुसलमानों को पाकिस्तान भगाने की बातें की जा रही है और दूसरी तरफ जो है पुलिस जो है पूरी तरह से दबाव में नजर आ रही है। पुलिस ने पहले दिन बिल्कुल निष्पक्षता से काम किया धारावी पुलिस ने, लेकिन अब हिंदुत्ववादी संगठनों की एंट्री, हिंदुत्ववादी पोस्टर बॉय बन चुके नीतीश राणे की एंट्री अब धारावी में दंगा कराने पर आमदा है और वो भी खुलेआम ये बोल करके कि मैं डीसीएम ने मुझे भेजा है और सबको पता है कि डीसीएम का
क्या मामला है? विलुबल खेळायचं तर उद्या कायद्याने सुव्यवस्था बिघडेल या नावाने तुम्ही बंद करू शकता की नाही? बंद केलं सर. त्या दिवशीपासून आता काय झालं सर, मला एकदम तक्रार आली नाही. माझी तक्रार आहे, Yes, sir. बंद करा. करतो. बंद केलं सर ते. समोरच्या ते मंडळांचं काय दुकान आहे ते बंद करा. त्याला सगळ्यांना मी बंद केलं. मला एक 8 दिवसाच्या मुदत आहे, सगळं बंद होतं. मी यांना बोललो पण त्या दिवशी. काय कसं नाही लावतो बरं, सोमवारपासून अधिवेशन आहे. मी भिंगाणाखाली अधिवेशन यांच्या नावाने त्यांनाही माहिती आहे. त्यांना माहिती आहे मी वर्ष बीसीएमच्या शिवाय इथे आलेलो नाहीये, त्यांनाही माहिती आहे. मला इथे केसेस पाहिजे, हे प्रत्येक जण पाहिजे त्याची स्टेटमेंट देते. येस सर. पण मला यांच्यावर केसेस 360च्या खाली काय नको, हे सगळं इकडून क्लिअर झालं पाहिजे. मी 2-3 दिवसात परत राऊंड मारणार आणि मी अचानक पण राऊंड मारणार इथे. मला इथं तिथं फुटबॉल दिसला ना, मी तिथं मारणं चालू करणार त्या लोकांना, मुलांना. कोणी असून देतं लोक. मग सांगू नका मी इथे दंगल घडवली, मग तुम्हाला आज सांगून जातो मी इथे हे लोकांना परत त्रास होऊनच दे. मग मी नाही काय करणार, इकडे आडवा तिडवा फिरवणार आम्ही. आमच्या गाड्यात पण आम्ही तयारीशीर आलो इथे, तुम्हाला आज सांगतो. पण हे असं नाही चालणार, तुमच्या लोकांवर विश्वास आहे म्हणून आम्ही गप्प बसतोय. इथे राहणाऱ्या हिंदू कुटुंबाला काल तुम्ही जसा व्हिडिओ पाहिला तसं इकडल्या राहणाऱ्या काही जिहादी विचाराच्या मुसलमानांनी घरात घुसून मारहाण केली. अक्षरशः महिलांना आणि वयस्कर महिलांना, बायकांना हाडं तुटेपर्यंत मारलेलं आहे. सळ्या पाठीबिटीवर, डोक्याबिक्यावर सगळे मारलेलं आहे. आणि त्यांची तक्रार एवढीच होती की इथे ही पूर्ण वस्ती हिंदू बहुल होती. बहुसंख्येने इथे हिंदू समाज राहायचा आणि आता इथे राजरोज पद्धतीने अतिक्रमणं सुरू आहेत. जिथे हिंदू लोक राहतात त्यांच्या घराच्या समोर म्हणजे गायी कापायच्या, त्या वासानी मग ते लोक इथून निघून जाणार. इथे ज्या ग्राउंडवर आपण उभे आहोत तिथे हे रिझर्वेशन असलेलं ग्राउंड आहे. तिथे हे लोक व्हॉलीबॉलच्या नावाने महिलांना आणि मुलींना छेडण्याचं काम करतात. त्यांच्या अंगावर जातात, त्यांना सांगतात की तुम्हाला इथून निघायलाच लागेल, आम्हाला इथे पूर्ण मुस्लिम बाहुल वस्ती इथे करायची आहे, असं तोंडावर धमकी देण्याचं काम सुरू आहे. जिथे पोलीस बीटचं रिझर्वेशन आहे तिथे हे लोकांनी मदरसा बांधून टाकलेली आहे. जिथे शौचालयाचं रिझर्वेशन आहे तिथे हे लोकांनी मदार उभी करून टाकलेली आहे. म्हणजे इकडे राहणारा हिंदू समाज इथून हे लोकांना पळून द्यायचं आहे आणि इथे पुरं इथे हिरवकरण करायचं आहे. हे ह्यांचं काम आहे इथे. आणि महापालिकेच्या अधिकारी काय करत नाही आहे. एवढे गंभीर दुखापत झाल्यानंतर पण फक्त 324च घेतलेली आहे. म्हणून आता ह्या पुढे अगर या पद्धतीचाच कारभार पोलिसांना आणि महापालिकेला करायचा असेल तर पोलीस कदाचित विसरले असतील, महापालिके विसरले असतील की इथे हिंदुत्वादी विचाराचं सरकार राज्यामध्ये आहे. त्या लोकांना उत्तरं आम्हाला द्यायला लागतील. म्हणून मी आता फक्त त्यांना 6-7 दिवसाची अवधी देऊन चाललेलो आहे. इथे अगर त्या लोकांनी इथे पूर्ण बदल केला नाही, इकडच्या हिंदू कुटुंबियांना सुरक्षित ठेवलं नाही तर आम्ही इथे मोठा मोर्चा काढणार. हिंदू कुटुंबियांना सुरक्षा देण्यासाठी ज्या ज्या गोष्टी गरजेच्या आहेत, मग ह्या लोकांनी ज्या 2 पावलावर ते लोक आमच्या हिंदू कुटुंबाच्या घरी आले, घुसले, मारलं, ती 2 पावलं पण आम्ही जागेवर ठेवणार नाही, तंगड्या ठेवणार नाही. हे लक्षात घ्या. फक्त पोलिसांनी पोलिसांचं काम करावं, महापालिकेने महापालिकेचं काम करावं. अगर पोलिसांना त्यांचं काम जमत नाही आहे तर आम्ही आमच्या देवेंद्र फडणवीस साहेब गृहमंत्री साहेबांकडे जाऊ. पुढच्या आठवड्यात अधिवेशन पण आहे. आम्ही कोणाच्या घरात गेलो नाही, हे लोक हिंदू समाजाच्या घरात आलेले आहेत, एक लक्षात घ्या. म्हणून आता आमच्या घरात आले आहेत ना, आता हे लोकांना आम्ही सोडणार नाही. म्हणून पोलिसांनी काम करावं, BMCने काम करावं, नाही तर पुढचा टप्पा हा आमचा असेल. पोलीस महानगरपालिका प्रशासन हे सगळं होऊन पण गांभीर्य दिसत नाही. मानकुडला आम्ही मोर्चा काढला, तिथे विचारा काय फरक पडलेला आहे. तिथे लवकरच त्या मस्जिदला तोडण्याच्या कारवाई सुरू होणार आहे. आम्ही गोलदेवीमध्ये काम सुरू केलं. आमच्या मोर्चानंतर 22 लोक अटक झालेली आहेत. 22 हे जिहादी आता इथे आलेलो आहे. त्या एरियाच्या प्रमाणे
त्या पोलिसांनी आणि त्या महापालिकेने काम करावं. प्रत्येक एरियाचा वॉर्डाचा प्रश्न वेगळा आहे. जो गोलदेवीचा होता तो इकडे नाही आहे, जो मानकुडचा होता तो इकडे नाही आहे. म्हणून इकडे असलेल्या पोलीस प्रशासनाने, इथे असलेल्या BMCने अगर कारवाई केली नाही तर इथे मग उद्या तांडव होणार आणि मग कोणीही थांबवू शकणार नाही. सकल हिंदू संघटनांकडून 183, 184, 185 आणि 187च्या वॉर्डात असलेल्या त्यांचं मत आहे की आनंदी विरोध ज्या मशिदी आहेत त्यांच्यावर 5 दिवसाआधीच पत्रक दिलेल्या पोलिसांना. अरे हायकोर्टचे ऑर्डर निघाले. तेही म्हटले आमच्या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कायदा चालतो, शरिया कायदा चालत नाही. इथे जिथे हायकोर्टची ऑर्डर आलेली आहे तिथे पण अगर अतिक्रमण तुटत नसतील ना तर आता आमचा सरकारचा कारभार दाखवू, आम्ही पण दाखवू काय होऊ शकतं. आम्ही वेळेत दिलेले आता प्रशासनाला, प्रशासनाने वेळेत ते तोडलं नाही तर मग आता इथे होणार मग जय श्रीराम. मग समजून दे काय समजायचं ते. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.